अमर राजूरकरांच्या अंगावरची आणखी हळद निघाली नाही. त्यांना भारतीय जनता पक्ष समजायला खूप काळ लागतो. भारतीय जनता पक्ष म्हणजे काही काँग्रेस नाही. आणि अमर राजूरकरांनी जे स्टेटमेंट केले ते चिखलीकरासाठी नाही, ते आदरणीय नारायणराव राणे, आदरणीय रावसाहेब दानवे आणि रक्षाताई खडसे यांच्यासाठी केलेलं आहे. आणि त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या नेत्याला ललकारलाय आणि त्यांना सांगितलं नाही तुमच्या घरात दोन पक्ष ठेवू नका. त्याच्यामुळं अमर राजूरकरांनी प्रसिद्धीच्या झोतासाठी जर असं वक्तव्य केलं असेल तर अगोदर समजून घेतलं पाहिजे की भारतीय जनता पक्षाच्या नेते मंडळीच्या घरात असे दोन पक्ष आहेत का, मग आपण त्याच्यावर वक्तव्य करावं का? आणि ते भारतीय जनता पक्ष वाढवण्यासाठी येत नाहीत. प्रताप पाटलाला विरोध काही मिळतो का, काही बघतो का, या पद्धतीसाठी येत आहे. त्यांना येऊन किती दिवस झाले? भारतीय जनता पक्ष वाढवला कोणी, या तालुक्यात कोणी वाढवला, जिल्ह्यात कोणी वाढवला, हे सगळ्या जनतेला माहिती आहे. त्याच्यामुळे त्यांच्यावर मी बोलायची गरज नाही. अगोदर त्यांनी त्यांच्या नेत्याला विचारावं, भारतीय जनता पक्षाची संस्कृती समजून घ्यावी आणि मग स्टेटमेंट करावं, असं माझं मत. 24 तारखेला अशोकराव चव्हाण साहेबांची कंधार येथे सभा नाही, अशोकराव घेतील ना तर आणखी कोणी घेईल. पक्षवाढीसाठी ज्यांचा त्यांचा अधिकार आहे. आतापर्यंत त्यांनी अनेक कोणत्याही पक्षात असताना सभा घेतल्यात, तर नवीन काय? परंतु आता जे पक्ष निवडणूक झाल्याच्या नंतर भाजपमध्ये येण्याची संख्या खूप वाढलेली आहे आणि एकनाथ पवार भाजपमध्ये येण्याची शक्यता. कोण भाजपमध्ये जावं, कोण कोण्या पक्षात जावं, ज्याचा त्याचा विषय आहे. आणि कोणाला कोण पक्षात घ्यावं हा ज्या त्या नेत्यांचा प्रश्न आहे. त्याच्यामुळं ज्यांनी त्यांनी बोलताना आपल्या मर्यादा सांभाळून राहावं, एवढं. स्थानिक स्वराज्य निवडणुका हा महायुती म्हणून एकत्र लढणार की वेगवेगळे? नांदेड जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस नंबर 1 चा पक्ष राहील, एवढं तुम्हाला या निमित्तानं सांगतो. ज्यावेळेस आपण भाजपमध्ये होता त्यावेळेस आपले निष्ठावंत जे कार्यकर्ते आज आपण राष्ट्रवादीमध्ये अजित पवार गटामध्ये आहात, त्यांची कुठेतरी कुचंबना होते. माझी माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांची उद्या 14 तारखेला भेट आहे. या संदर्भात मी फडणवीस साहेबांशी सगळी चर्चा करेन आणि माझ्यासोबत जे काम करतात भारतीय जनता पक्षामध्ये त्यांचा काय करायचा निर्णय होईल.